तर कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आज पुण्यामध्ये मोर्चा काढला जाणार आहे। शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या देखील निषेधार्थ मोर्चा असेल। मोर्चामुळे पुण्यातील वाहतुकीत काहीसे बदल करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात पुण्यातच जाऊयात, आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत आपल्यासोबत। योगेश, सीजेपीच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये आज मोर्चा होतोय, वाहतुकीत काय बदल करण्यात आलेले आहेत, सध्याचे अपडेट द्याल? दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात देखील कॉक्रोच जनता पार्टीचं आज दुपारी आंदोलन सुरू होणार आहे। जो मोर्चा सुरू होणार आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत। लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होईल। अर्थात हा छत्रपती शिवाजी रोड आहे, हा रोड पूर्णपणे दुपारी 3 नंतर बंद असणार आहे। या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा फडके हौद दारूवाला रोड या ठिकाणाहून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे आणि साधारणतः संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचा समारोप होणार आहे। मात्र या सर्व मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनं शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांमध्ये वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं देखील आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। आता आपण ज्या ठिकाणी आहोत निश्चितच